युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, भारत सरकार, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकीचे खेळाडू यांचा जन्मदिन हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने सन 2024-25 व 2025-26 या वर्षांमध्ये ज्या खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धा मान्यता प्राप्त संघटनेच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवले आहे अशा खेळाडूंचा सत्कार माननीय संजय जाधव परभणी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आला। परभणी जिल्हा हा असा संतांची भूमी आहे, तशी क्रीडा नगरी सुद्धा आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा परभणीचे नाव ठेवलं आणि त्या अनुषंगाने सतत काही ना काही स्पर्धेच्या माध्यमातून राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि चांगल्या प्रकारचं प्रावीण्य आतापर्यंत मिळवण्याचा सतत प्रयत्न केला आहे। याचं सगळं श्रेय मला जात असून ते हे मंडळी आहे जे त्या खेळावर युवाकाळ प्रेम करतात, त्यांनी त्या मार्गावर प्रेम केलं एवढं प्रेम ते खेळावर करतात मला। त्यामुळे शेवटी एखाद्या खेळाडूमध्ये चांगले गुण त्यावेळेस शिक्षकाला क्रीडा शिक्षकाला दिसतात, त्यावेळेस तो जीवाचं रान करून त्याला घडवण्यासाठी प्रयत्न करतो। त्याचं जिवंत उदाहरण माझ्यासमोर गवटे नावाची खेळाडू मॅरेथॉनमध्ये चांगली क्लास करताना शेवटपर्यंत तिला मदत करून तिला घडवण्याचं काम ऑलिम्पिकमध्ये खेळाडू मला वाटतं आपल्या जिल्ह्याची खेळणारी पहिली खेळाडू ऑलिम्पिक नाही, ऑलिम्पिकला ती झाली क्वालिफाय झाली। मुंबई मॅरेथॉनमध्ये तिला दुसऱ्या तिसरं बक्षीस मिळालं होतं। तिला आम्ही केनियाला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं। तिला निघालो सगळी आर्थिक मदत तिला दिली होती आणि तिला तिथं ॲटमॉस्फिअरमध्ये परफॉर्मन्स मेंटेन करता यावं या उद्देशाने आपण तिला केनियाला पाठवलं होतं। अशा स्वरूपाचे चांगले भारताच्या नकाशावर आपल्या जिल्ह्याचं नाव करू इच्छितात की त्याच्यामध्ये क्षमता आहे, की सगळ्या क्रीडा शिक्षकाला विनंती केली की अशा खेळाडू जिथं कुठं आर्थिक परिस्थितीमध्ये तो पुढे येऊ शकत नाही अशा खेळाडूंची नैतिक जबाबदारी मी या खासदार म्हणून या ठिकाणी स्वीकारली असं आपल्याला। शेवटी खऱ्या राष्ट्रीय एकात्मता आमची चुका असत खेळामध्ये आम्ही म्हणतो हे पक्ष वेगळं, हे सेक्युलर पक्ष, हे राजवादी पक्ष, नाही सगळे पक्ष राजवादी। कुठलाही क्षेत्र जातीशिवाय बघितल्या जात नाही। माझा नाव स्पष्ट म्हणतो नाही, परंतु खेळ एक असा आहे की इथं सगळ्या समाजाची लेकरं या भूमिकानं नाचतात आणि दुसऱ्यावर प्रेम करतात। ते कुठला खेळ त्या क्रीडासारखं राष्ट्रीय मोठा कुठल्याच क्षेत्रात नाही हे आवडून म्हणून खेळामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूला त्याच्यामध्ये सगळं स्किल आहे पण त्याला कुठेतरी मदतीची गरज आहे अशा खेळाडूला मदत करण्याचं क्रीडा दिनाच्या अनुषंगानं आपल्याला आश्वासित करतो। शेवटी मरावेळी देवी उभारलेल्या उद्योगप्रमाणे आपल्या जिल्ह्यातल्या एखाद्या खेळाडूंचं देश पातळीवर त्याचं नाव करणारा असेल, परभणी जिल्ह्याला मानाचं स्थान मिळून देणारा असेल तर त्याच्यासाठी काही पण घरी पण आणि कुठे पण खेळाला पहिले प्राधान्य देणार आहे। आपल्या जिल्ह्याचे क्रीडा संकुल मंजूर झालेले आहे, राष्ट्रीय देवी श्रेणी आहे। परभणी जिल्ह्याची अंडरग्राउंड योजना मंजूर आहे, राजकीय हेतूने मागवली गेली आहे। आपल्या समोरच्या क्रीडा परभणी जिल्ह्याचे क्रीडाप्रेमी लोकप्रिय खासदार माननीय संजयजी जाधव साहेब यांच्या हस्ते जे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांचा सत्कार इथे आयोजित केलेला होता राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त।
आणि बॉक्सिंगच्या बऱ्याच मुलींनी खास करून राष्ट्रीय पदक प्राप्त केले व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे त्या विद्यार्थ्यांचा येथे भव्य असा किट देऊन सत्कार करण्यात आलेला आहे।